लग्नाच्या अगोदर माझं आईसोबत जे रिलेशन होतं ते लग्नानंतर खूप चेंज होत गेलं. मी पण चेंज झालो, आई पण चेंज झाली. आणि आता लग्नानंतर मुली आल्या तर मुलींमुळे मग माझं आणि वाईफचं रिलेशन परत चेंज झालं. माझी अशी कमिटमेंट किंवा इंटिग्रिटी चेंज होते काय, ती राहत नाही वाटतं कॉन्स्टंट प्रत्येकासोबत. नवीन कोणी आले की मागचा माणूस थोडंसं लांब जातो. याला मी कसं टॅकल केलं पाहिजे? तुम्ही डॉक्टर आहात, पण हा आपल्या ब्रेनचा जो फ्रंटचा पार्ट आहे, तुमच्या लँग्वेजमध्ये याला फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, याला बदल आवडतो. आता त्याच आईला आपण अगदी लहानपणापासून पाहिलंय ना, मग नंतर पत्नी आली आयुष्यात, तो बदल भारी वाटला, याला बदल आवडतो. तिच्या प्रेमात पडलो आईपेक्षा जास्त. मग पत्नीसोबतही राहून राहून मला एक दिवस कंटाळा आला ना, मग मुलं झाली. इट्स नॅचरल. तर मग आता तक्रार काय आहे माझी, की माझं प्रेम आईवरचं कमी झालं का, त्या पत्नीवरचं कमी झालं का? त्यांना असं वाटतं समोरच्यांना की हा, त्यांना असं वाटतं. हा, ह्युमन बिईंग्स शाय आराम रिगार्डिंग एक्सप्रेशन ऑफ लव्ह. इतका आवडतो त्याला समोरची, सांगायचं पण असतं, पण ते म्हणतं जाऊ दे ना, काय गरज आहे, तर आपल्याच येत नाही ना, काय सांगायचं नेहमीच. तेव्हा समोरची व्यक्ती माझ्यावर प्रेम व्यक्त करते तेव्हा मला असं वाटतं, येस आय एम नीडेड. आहा, हाँ मैं चाहिए भला, हाँ मेरी जरूरत आहे. हे असं केल्याने मलाही भारी वाटतं, त्यांनाही भारी वाटतं. जर माझ्या प्रेम व्यक्त केल्याने इतक्या साऱ्या घटना घडणार असतील ह्या सगळ्यांमध्ये, मग ती आई असेल, पत्नी असेल, मुलं मुली असतील, वाय नॉट टू कीप एक्सप्रेसिंग माय लव्ह? एक्सप्रेशन ऑफ लव्ह इज द थिंग. पिरियड.